नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावाजवळील वळणावर सिमेंट पोत्यांनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी घडली. प्राथमिक माहितीनुसार कुडचीहून हारुगेरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेला सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला ट्रक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याने चाललेल्या शाळकरी मुलांवर उलटला. या अपघातात इयत्ता 5वी शिक्षण घेत असलेला अमित कांबळे हा विद्यार्थी ट्रक खाली दबून जागीच ठार झाला. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या अन्य 2 विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या अचानक घडलेल्या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कुडची पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात कुडची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी बेळगाव शहर व उपनगरातील तरुणाई सज्ज झाली आहे. 31st साजरा करण्यासाठी हॉटेल व ढाबा चालकांनी तयारी पूर्ण केली असून डीजे, करमणुकीचे कार्यक्रम तसेच खाद्यपेयांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मार्गशीर्ष मास संपल्याने उत्साह वाढला असून मंगळवारी दुपारपासूनच नियोजित ठिकाणी जल्लोष करण्याचे नियोजन तरुणाईकडून करण्यात येत आहे. सरत्या वर्षातील चांगल्या वाईट अनुभवांचा मागोवा घेत नव्या वर्षासाठी मनोमन संकल्प करण्यावरही भर दिला जात आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन काही हॉटेलांनी 31st साठी खास ऑफर्स जाहीर केल्या असून सुरक्षिततेचीही तयारी करण्यात आली आहे. याशिवाय अनेकांनी बेळगाव, खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे तसेच गोव्यात जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचा बेत आखला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विविध ठिकाणी 5 ते 25 फूट उंच ओल्ड मॅनच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून रेडीमेड प्रतिकृतींच्या खरेदीसाठी अखेरच्या दिवशी मोठी लगबग दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये नववर्षाच्या स्वागतावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी पोलीस विभागाने विशेष बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. पोलिसांनी हॉटेल्स, पर्यटन स्थळे आणि मनोरंजन स्थळांभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. कडाक्याच्या थंडीतही लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी करत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भव्य पार्टीचे आयोजन केले जाते. शहरासह बाहेरील भागातील खासगी हॉटेल्समध्ये बुकिंग आधीच सुरू झाले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हा उत्सव साजरा होणार असून त्यासाठी जवळपास पोलीस अधिकारी आणि होमगार्ड असे एकूण 1121 अधिकारी बंदोबस्तात तैनात असल्याचे पत्रक पोलीस आयुक्तांनी जारी केले आहे. त्यामुळे तरुणांनी मद्यपान करून अतिहुल्लडबाजी करणं महागात पडणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून उद्या बुधवार व गुरुवार या 2 दिवसात आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांची चंगळ राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून दुचाकी व 4चाकी वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. गेल्या काही दिवसात ड्रंक अँड ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून रस्ते अपघात टाळण्यासाठी ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. सण उत्सवांच्या दिवशी मद्यप्राशन करून रस्त्यावर गाडी चालवल्यामुळे अपघात घडण्याचा धोका वाढतो. यामुळे वाहतूक शाखेकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौक, मार्ग तसेच उपनगरातील रस्त्यांवर पोलिसांची वाढीव गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना मद्यपान करून वाहन चालवू नये, स्वतःच्या आणि निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस सरकारच्या अकार्यक्षम कारभाराविरोधात भाजपने आता राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाईल, अशी माहिती भाजपचे राज्याध्यक्ष B.Y. विजयेंद्र यांनी मंगळवारी बेळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. केरळमधील बेकायदेशीर स्थलांतरितांना घरे देण्याचा निर्णय
राज्यात वाढत चाललेली ड्रग्ज माफियांचे जाळे आणि गृहलक्ष्मी योजनेतील निधीबाबत येणाऱ्या तक्रारी या सर्व मुद्द्यांवर आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे विजयेंद्र यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खुर्चीची चिंता असून हायकमांडला खुश करण्याकरिता राज्याच्या हिताला तिलांजली दिली जात आहे. कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीर स्थलांतरितांना घरे देणे हे पूर्णतः कायद्याविरोधी असून हे कन्नड जनतेच्या आत्मगौरवाला धक्का देणारे आहे, असे त्यांनी सांगितले. कुस्तीपटूंना काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि सरकार केवळ पत्र लिहिण्यापुरतेच मर्यादित राहते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर आता भाजप रस्त्यावर उतरेल आणि काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार लढा देईल, असा निर्धारही विजयेंद्र यांनी यावेळी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ शाखा हलगा हरे कृष्ण प्रचार केंद्र यांच्या वतीने हरे कृष्ण वार्षिक महोत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवानिमित्त गावामध्ये श्रीकृष्ण पालखी मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिगीतांचे सादरीकरण पार पडले. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तांनी हरिनामाचा जयघोष करत सहभाग घेतला. हरिपाठ, भजन, कीर्तन आणि मार्गावर काढण्यात आलेल्या सुरेख रांगोळीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला. या उत्सवात बेळगाव शहर व तालुक्यातील हजारो भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉनच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. सालाबादप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोप्याचा आणि भक्तिपर वातावरणाचा संगम ठरला. परदेशात उच्च पगाराची नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत बेळगावातील तरुणांची फसवणूक करून त्यांना थेट कंबोडियात नेऊन सायबर गुन्हे करण्यास भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रसन्न हुंद्रे, महात्मा फुले रोड शहापूर, आसिफ अळवनगल्ली शहापूर तसेच अमित नामक तरुणाविरोधात फसवणूक व सायबर गुन्ह्यांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी हाँगकाँगमध्ये डेटा एंट्रीची नोकरी व महिन्याला 1 लाख रुपये पगाराचे आमिष दाखवून तरुणांकडून प्रत्येकी 95,000 रुपये घेतले होते. मात्र त्यांना हाँगकाँगऐवजी कंबोडियात नेण्यात आले. या प्रकारात 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद बाळू गुरव यांच्या अध्यक्षतेखाली बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन योगतज्ञ अपर्णा गोजगेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी वर्गखोल्या, स्वच्छतागृह तसेच सुसज्ज वाचनालय व अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. काटवा परिवार आणि महाराष्ट्र शासनाच्या CSR व अनुदानातून शाळेसाठी महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित महाराष्ट्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे अधिकारी मंगेश चिवटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या प्रयोगशील शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमास मान्यवर, शिक्षक वृंद, पालक व शाळा व्यवस्थापन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणबर्गी गावातील शेतकऱ्यांनी स्कीम क्रमांक 61 अंतर्गत बुडाने घेतलेल्या 160 एकर जमिनीवरील नोंदी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करत सोमवारी बुडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय 7/12 उतार्यावर बुडाचे नाव नोंद करण्यात आले असून याला तीव्र विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की जमिनीचा ताबा अजूनही त्यांच्याकडे असून कोणतीही पूर्वसूचना तसेच शेतकऱ्यांची संमती न घेता जमीन बुडाच्या नावे नोंद करण्यात आली आहे. बुडा आयुक्त शकील अहमद आणि चेअरमन लक्ष्मणराव चिंगळे यांच्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय. 7 दिवसात बुडाचे नाव कमी करून शेतकऱ्यांची नावे पुन्हा नोंद झाली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. या प्रकरणामुळे कणबर्गी परिसरात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भूमी अधिकारासाठी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या सुविधांचा विस्तार करत सरदार हायस्कूलमध्ये चेस पार्क उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ व जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी काल सोमवारी शाळा परिसराची पाहणी करून या उपक्रमाची घोषणा केली. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जीर्ण तसेच वापरात नसलेल्या खोलीचे रूपांतर अत्याधुनिक चेस पार्कमध्ये करण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांना रणनीती व बौद्धिक कौशल्य वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठिकाण उपलब्ध होणार आहे. यावेळी शाळेच्या सभागृहात विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये आमदार आसिफ सेठ यांनी शाळेसाठी 5 कोटी रुपयांचा आमदार निधी मंजूर झाल्याचे जाहीर करत नवीन शैक्षणिक इमारतीच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर शाळा परिसरातील संयुक्त संचालक कार्यालयाची रिकामी इमारत तातडीने हस्तांतरित करून नव्या इमारतीचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हा उपक्रम विद्यार्थी केंद्रित पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. मावळत्या वर्षाला अलविदा करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी वेगवेगळे बेत आखले आहेत. निरोप व स्वागताचा सोहळा साजरा करण्यासाठी तरुणाई आतुर झाली आहे. अलीकडे 31 हे एक सेलिब्रेशन म्हणून साजरे करण्याची परंपरा रूढ झाली आहे. मोठ्या शहरांसह गावातही हे लोण पसरलं आहे. 31 निमित्त मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, ढाबे यांनी पूर्वतयारी केली आहे. उद्या बुधवार असल्याने मांसाहार करणाऱ्या नागरिकांचा उत्साह वाढलाय. या दिवशी मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. त्यादृष्टीने शहरातील चिकन मटन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या व बोकड यांचा स्टॉक करून ठेवला आहे. दरम्यान 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपान करणाऱ्यांना सरकारनेही मुभा दिली असली तरी जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी अनेकांनी आजच मद्य खरेदी केली आहे. आज मंगळवारी विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांना भेट देऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली. या दरम्यान दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सिक्युरिटी अलार्म, बाउन्सर अर्थात सिक्युरिटी गार्डची नेमणूक यासारख्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे का याची तपासणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दुकान मालकांना चोरी, दरोडा टाळण्यासाठी सुरक्षा उपाय बळकट करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सतत लक्ष ठेवण्याची आणि संशयास्पद हालचाली नजरेस आल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याची सूचना करण्यात आली. या उपक्रमामध्ये पोलीस प्रशासनाच्या गुन्हे प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा भाग म्हणून नियमित भेटी घेतल्या जातील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठा समाजाचे मार्गदर्शक मंजुनाथ स्वामी यांचे खानापूर येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी स्वामीजींनी समाजाच्या न्याय, हक्क, शैक्षणिक व सामाजिक प्रगती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मराठा समाजाने एकीचे बळ वाढवून समाजहिताचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन करत त्यांनी एकजुटीची गरज अधोरेखित केली. सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक मराठा संघटनांचे योगदान लक्षणीय राहिले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वामीजींचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. जिल्ह्यातील बाल सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी पोलीस अधिकाऱ्यांची बालकल्याण द्वैमासिक बैठक आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. या बैठकीत बालविवाह, बालकामगार, शाळाबाह्य मुले, बालकांवरील अत्याचार अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये बाल संरक्षण संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांना पुढील 2 महिन्यांसाठीची कारवाई योजना ठरवून दिली गेली. बाल हक्क संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करेल असेही यावेळी सांगण्यात आले. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित बेळगावातील जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या केएम गिरी सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील तर अध्यक्षस्थानी पंकज शिवलकर उपस्थित होते. प्राचार्य सुभाष देसाई यांनी स्वागत केले तर लेफ्टनंट कर्नल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम व चिकाटीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा, एनएसएस आणि एनसीसीमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचा सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ईशान नाडकर्णी आणि सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून तनिष्का नावगेकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. उत्तराखंड येथील अल्मोडा जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे.
या ठिकाणी एक प्रवासी बस दरीत कोसळली असून ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 2 महिलांसह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस व प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार अल्मोडा येथील भिकिया सेन परिसरातील शिलापाणीजवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय सेवा देण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. शिवाय या प्रकरणावर वैयक्तिकरित्या आपण लक्ष ठेवून आहोत आणि अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत, असेही त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथील प्रेम यल्लप्पा बुरुड याची कर्नाटक संघाकडून 60व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप 2026 साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 24 जानेवारी 2026 रोजी रांची, झारखंड येथे होणार आहे. यापूर्वी म्हैसूर जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित 60वी कर्नाटक राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप 2025 मध्ये प्रेम याने 2 किलोमीटर धाव प्रकारात 5 मिनिटे 43 सेकंद या वेळेसह प्रथम क्रमांक पटकावत राज्य विजेतेपद मिळवले होते. प्रेम सध्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, मद्रास रेजिमेंट सेंटर, वेलिंग्टन येथे स्पोर्ट्स कॅडेट म्हणून इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे. घरच्या अडचणी असतानाही त्याने स्पर्धेत सहभाग घेत यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रेम याने बेळगाव जिल्हा व कर्नाटकाचा गौरव वाढवला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.